नमस्कार मंडळी, आम्ही पुन्हा तुमच्यासाठी घेऊन आलोय विनोदाचे वेगवेगळे रंग, रेषा, आकार क्षणाक्षणाला बदलत तुमची नजरबंदी करणारा कलायडोस्कोप, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम. मंडळी, आता तुमच्या समोर येतेय आपल्या टॅलेंटनं शरीर आणि सिच्युएशन हवी तशी वळवून लेखकालाही चकित करणारी जोडी, अर्थात भूषण कडू आणि प्रियदर्शन जाधव. आणि आज त्यांच्या सोबतीला आहे भांडूपचा शशी कपूर, निखिल बने. तिघांचंही जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. सुपरस्टार लोणच्यासारखा असतो. हा फेंगड्या सुपरस्टार कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? तुला लक्षात आहे ना? हो. आज आपला स्पर्धेचा प्रयोग आहे. माहिती आहे ना? परीक्षक बसलेच. हो. कळलं? तेव्हा नीट कर. कोणाला सांगतोय तू? काल तालमीला का नाही आलास? ते जरा भजनी मंडळात गेलो होतो. मिळाला गोस्वामी महाराजांचा प्रसाद मिळाला? मिळाला ना, चांगले 2 आठवडे मिळाला. तरी नशीब महाप्रसादापासून वाचलो, नाही तर अख्खा सीझन गेला असता. का करतोस असं? एक तो राजा झालेला आपला दर्शा, त्याचा पत्ता. अरे तू कुठे आहे? दर्शा आहे कुठे? येतो तो बोला. हॅलो हॅलो, ऐक ना. हॅलो, अगं वासंती कुठे आहेस तू? अगं येणार होतीस ना प्रयोगाला, असं काय करतेस? अगं 3:30 झाले. अगं आता इथे दुसरी बेल पण दिली यांनी. ये ना लवकर. अगं मी आहे ना नाटकात, तू बघायला येणार होतीस ना. मग यायचंच ना, किती उशीर केलास? हो, मी राजा आहे या नाटकात. हो अगं, भरजरी कपडे असले, राजा जरी असलो तरी 3ऱ्या मिनिटात मी मरतो या नाटकात. अगं 3ऱ्या मिनिटातच मेलो तर तू कधी बघणार माझा रोल? पुढे ते नाटक शिपायांचं आहे. अगं ये ना लवकर, किती वेळा लावतेस? ये. ए दर्शा. हा अरे काय? अरे 2 बेल झाले. चल फोन ठेव ना आता. टेन्शन आले सर. रेडी. हा 2 बेल झाले. पटकन पटकन पलेसींची चक्री घे. चक्री घे. बोल वाक्य बोल. तुमचंच पहिलं आहे सर. हा घे. महाराज घात झाला. महाराज शत्रू थेट वाड्यापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. महाराज आणि आपल्याला चौबाजूने घेरलंय. महाराज शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात अटळ आहे. महाराज. अरे बापरे, शत्रू वाड्यापर्यंत पोहोचला. या वाड्याचा तारणहार मी. आता मी या शत्रूला कसं वाचवणार? बरं झालं आपण महाराणींना त्यांचा मेणा घेऊन पलीकडे पाठवलं, नाहीतर या सगळ्यात महाराणींचं काय झालं असतं आम्हाला याची कल्पनाही करवत नाहीये. हरकत नाही, आता आपण असं तिष्ठत बसण्यात हे नाही. काय नाही सर, बसण्यास काहीतरी नाही सर. हा असं आपण नीट करून घे. नाही आता आपण तिष्ठत बसण्यात काही उपयोग नाहीये. चला आपण भुयाराच्या मार्गाने चलू. मी बोलतो ते. हा सर मी बोलतो. ते काही हे नाही वगैरे असं नाही. मी बोलतो. कॉमेडी स्किट्स वगैरे नाही, नाटक आहे. नाही मी ते जरा प्लीज. हा सर. चल सुरू करूया. हा चल पटकन. थर्ड बेल दे. नको थर्ड बेल देऊ नको. अरे काय बेल देऊ? काय करतोय? दादा माझी बायको येणार आहे प्रयोगाला. मग येऊ दे. नाही येणारच आहे ती. नुकतं लग्न झालं ना, तिने काम नाही बघितलंय माझं कधी. आज बघेल ना दादा. पण काय झालंय, निघाली आहे ती लालबागवरनं. यायला थोडा उशीर होतोय. 15-20 मिनिटं अजून थांबूया ना, करूया ना. काही येणारस का तू? प्लीज दादा, मी 15 मिनिटं. अरे बघ 3:30चा प्रयोग होता, आता 3:55 झालेले आणि असं कधी सुरू करणार याला काही अर्थच नाही. चला ना सुरू करा ना. बाई चला पडदा उघडा. प्रेक्षक दंगा करू लागले. कळलं? चल तू थर्ड बेल दे. ऐकतोस का तू? अनाउन्समेंट सुरू कर. हॅलो हॅलो चल सुरू. थर्ड बेल दिले इकडे. थर्ड बेल दिले. तू ये ना पटापटा. तू कुठे आहेस? थर्ड बेल दिले इकडे. हा हो, आता सुरू होणार नाटक. हो असंच असतं. 3 घंटात सुरू कर अनाउन्समेंट. हो मी करतो अनाउन्समेंट करतो. ऐक मी मोठी करतो अनाउन्समेंट. मोठीच्या मोठी करतो, त्यावर पटापट येतो. मोठी करतो मी. सॉरी. आणि ऐक हॅलो, खाली गोट्या सावंत नसेल त्यामुळे तुला मिळेल पास. अरे काय करतो? हॅलो. सर्व रसिक प्रेक्षकांना एक नम्र विनंती. सर्व रसिक प्रेक्षकांनी कृपया आपले मोबाईल फोन्स, लँडलाईन, कॉर्डलेस, होपलेस, वायफाय, AC, फ्रीज, फॅन सायलेंट ठेवावेत आणि जेणेकरून नटांचा व रसिकांचा
नटांचा व रसिकांचा नागोबा होऊ नये. माफी असावी जेणेकरून नटांचा व रसिकांचा रसभंग होऊ नये. कारण रसभंग झालं की काय होतं, नाटकाची सगळी गंमत निघून जाते ना. आणि तुम्ही प्रेक्षक असे आहात, इथे बसलेले आहात, हे आमचं सौभाग्य आहे की तुम्ही बघायला आलेला आहात. पण असं जर कधी होतं की प्रेक्षक बोलतात, मग तुम्ही म्हणता की नाटकवाले बोलता, पण प्रेक्षक जेव्हा बोलतात तेव्हा नाटकवाल्यांना उलट बोलता येत नाही, कारण ते प्रयोगात रंगलेले प्रयोगात रंगलेले असतात ते. आणि त्यामुळे होतं असं की प्रयोग रंगत नाही, ते पाठांतर करून आले असतात. खरं तर 3 महिन्यांची तालीम असते, त्याची एक प्रोसेस असते. झंडू पुढे बोल ना. झंडू कुणाला बोललो? झंडू कुणाला बोलला? अनाउन्समेंट करतो, बोल ना पुढे. बोलतोय ना, झंडू बोलतोय, याला सांगून ठेवा. तू अनाउन्समेंट कर ना. अनाउन्समेंट कर. भांडा काय? चल चल लवकर. काय करतोय? चल कर रे. लवकर. झंडू स्वागतम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. लहान मोठे, वृद्ध आबाल वृद्ध, क्लासी आणि अत्यंत मासी, जनरल, कोपऱ्यात किसिंग कपल बसलेले, मोजडीवाले, सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून, रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विनम्र अभिवादन करून. आली असशील तर पदर हलव, अंधारात मला दिसत नाही, तुला माहिती आहे. आली असशील तर सादर करत आहोत नाट्यजंगम निर्मित, नाट्यचुंबन निर्मित, नाट्य बोंबील निर्मित, नाट्य बार निर्मित, नाट्य सारंग बार निर्मित बार पडलेला आहे. नाट्यसंग हा म, नाट्यसंग म, नाट्यसंगम निर्मित. 3 अंकी एकांकिका, एका सैनिकाची करामत, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात भुयारातला साक्षात्कार, अर्थात. बायकोशी बोला ना, सर बायकोशी बोला ना, सर बायकोशी बोला. चल या लवकर चल. अरे कर्टन केलं घे ना, बापाचं कर्टन. अरे असं काय कर, तू भर ना, मध्ये मध्ये म्युझिक चालू ठेव, म्युझिक चालू ठेव. ब्लँक जातं का मग? महाराज 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 घात झाला, महाराज घात झाला. शत्रू थेट आपल्या वाड्यापाशी येऊन पोचलाय महाराज. आणि महाराज आपल्याला चौबाजूने घेरलंय महाराज. महाराज शत्रू जर वाड्यात शिरला तर रक्तपात हा अटळ आहे महाराज. महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोचलाय महाराज. जादूगार केलाल, आणि अर्धवट राव, कुठून आलात तुम्ही? आम्हास तुम्ही अशी तकलीफ का देत आहात? महाराणी जोवर आमच्या महालात येत नाहीत तोवर आम्ही इथून टाच काय आमचे नख देखील पुढे करणार नाही. महाराज असं काय करताय महाराज? महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय महाराज. आम्हा सगळी खबर बात आहे.
शत्रू वाड्यापर्यंत आला असेल तर वाड्याला सांगा शत्रूचे फोटो काढा म्हणून. आणि शत्रूचे फोटो काढून झाले असतील तर शत्रूला वाड्याचेही फोटो काढायला सांगा. काहीही झालं तरी महाराणी जोवर येत नाहीत तोवर आम्ही इथून हलणार नाही. A16 सीटवर बघतच राहणार. महाराज महाराज असं आताताईपणा करू नका. आताताई काय ना आता हेच आताताई नाही. महाराज शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय. दर्शा तुझं वाक्य भुयाराकडे कूच करूया म्हणून. शत्रू वाड्याकडे येऊन पोहोचलाय महाराज. वाक्य घे वाक्य तुझं वाक्य घे. महाराज कसं समजावू तुम्हाला महाराज. शत्रू वाड्यापर्यंत अरे घे ना वाक्य ऐक ना माझं. शत्रू वाड्यापर्यंत येऊन पोहोचलाय महाराज. नाही महाराणी येत नाही तोवर आम्ही या वाड्यातून एक पाऊल देखील पुढे टाकणार नाही. एक पाऊल पुढे टाकणार नाही आम्ही. तुम्ही काहीही केलं तरी. बघू काय करताय. ठीक आहे ठीक आहे. आयुष्यात असे असंख्य अडथळे आम्ही पाहिलेले आहेत. हरकत नाही. शिलेदार बने हा चला आपण दोघं जाऊ वाड्याच्या दरवाजापाशी आणि पाहू शत्रू कुठपर्यंत येऊन घुसलाय ते. या जायचं तिकडे जा. अरे यार हा काय आहे यार. अरे हा नाटक पुढे जाऊ देणार नाही यार. अरे हा मेला नाही तर पुढचा सीन होणार नाही. भुऱ्यातला साक्षात्कार अरे ते मेन नाटक आहे. हा काय अडून बसले आता. अरे याला बाहेर काढायला हवा. महाराज महाराज शत्रू वाड्यापर्यंत आलाय महाराज. महाराज आलाय शत्रू वाड्यापर्यंत महाराज. हेच आम्ही तुम्हाला सांगत होतो. 4:10 शत्रू आला असता तरी चालला असतं. आपण 3:55 गोंगाट करू लागलात कलकलाट करू लागलात की शत्रू आला शत्रू आला. जरा आम्हाला महाराणींचं दर्शन झालं असतं. महाराणींनी आम्हाला डोळे भरभरून पाहिलं असतं तर हा देह इथेच सोडला असता. आम्ही येत नाही. काय पण मुहूर्त साधलाय पंत तुम्ही. महाराज अहो महाराणी तर मेण्यात बसून कधीच रवाना झाल्यात. मग इथे कशाला थांबायचं. आता इथे थांबण्यात काय. काय प्राप्त होणार आहे इथे थांबून? महाराणी गेल्या मेण्यात बसून हे आम्हास कल्पना आहे. ठीक आहे येतो आम्ही. चला महाराज भुयाराकडे कूच करूया. चला. नाही मेणा वळवा. जेथे कुठे तो मेणा गेला असेल तेथे निरोप धाडा आणि मेणा वळवा. मेणा ट्रॉपिक मध्ये असेल तर मेणा वळवा. जोपर्यंत महाराणी आम्हाला आमच्या नजरेसमोर दिसत नाही तोपर्यंत आम्ही इथेच कायमचे. महाराज महाराज असं करू नका महाराज. महाराज चला लवकर. समोर परीक्षक बसले आजच्या प्रयोगाला. लवकर चल म्हणून बसू दे. आपल्या 20 वर्षांची मरमर जिला दिसत नाही तिला 20 वर्षांचा चार्मर दिसतो. ती काय आपल्याला परीक्षण करणार. महाराज महाराज मी तुमच्या भावना समजू शकतो महाराज. पण लक्षात घ्या महाराज प्रसादोक पण बसलेत. त्याची काळजी करू नको. कालच मी त्याला सांगितलं पुढच्या सिनेमात मी त्याला लीड रोल देणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत माझं बक्षीस फिक्स आहे. तुम्ही तुमचं बघा काय. आणि माझी बायको जर इथं माझा परफॉर्मन्स बघत नाही तर मी काय हालत नाही. महाराज महाराज तुम्ही स्वतःची पोळी भाजून घेतली आणि आम्हाला गेली 20 वर्ष लष्कराच्या भाकऱ्या भाजायला लावता. अहो आमचा तवा करपला महाराज. महाराज असं काय करताय महाराज. महाराज चला भुयाराकडे. नाही मेणा वळवा. महाराज बोला बोला का बोबडी वळली. बोला 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 आता का का मी बोला. जातो महाराज मी जातो. का मग का आता. अरे याला काय अर्थ आहे यार. बाहेरच निघत नाही यार. हो सर
अरे का निर्मात्याला मारताय का तुम्ही? सर अरे पहिलाच प्रसंग सुरू आहे अजून. सर आमची काहीच चूक नाही सर, आम्ही व्यवस्थित काम करत होतो सर. अहो हा ना अडूनच बसला, त्याची बायको आल्याशिवाय बाहेर जायला निघत नाहीये सर. सर आता काय चूक आहे सर, तुम्ही सांगा सर. आम्ही प्रामाणिकपणे काम कधी करत नाही का? तुम्ही आमची 10-15 प्रयोगाची पाकिटे रखडवतो, आम्ही काय बोलतो का तुम्हाला कधी? कपडे धुवायला टाकत नाही आम्ही, कधी तक्रार केली का तुमच्याकडे? सेटला सगळी भोकं पडलेत, आम्ही काय बोललोय का कधी? दौऱ्यात निघताना गाडी डिझेल भरायला पैसे आमच्याकडे मागता, आम्ही दिलेत ना तुम्हाला. तू त्याचा प्रॉब्लेम सांगतोस का तुझा सांगतोय? त्याचा मेन आहे ना. बघा ना काहीतरी तुम्ही समजवा ना त्याला. बोलवा ना विंगे, तू तुमचं ऐकेल. बोलवा त्याला विंगेत बोलवा त्याला, ऐकेल. जा ना, सांगा ना. आपण आज्ञा करावी. आपण कोण? मी भुयार आहे. माझ्यात शिरा. माझ्यात शिरा. असल्या भुयारात आम्ही कधीच शिरत नाही. अरे ह्या भुयारातून फक्त तारखा येतात, पाकिट येत नाहीत. ती आम्ही महाराणी येत नाही तोवर इथून हलत नाही. हा. वाटत करा नाटकाचं काय. आम्ही नाही हलणार इथून. मरुदेच यार, असं ना ऐकणार नाहीये. हॅलो हॅलो, हा वहिनी. हो हो, मी सुपरस्टार भूषणकडू बोलतोय. हा नाही जोक नाही सांगत आहे हो. ऐका ना, अहो तो प्रियदर्शन म्हणाला होता तुम्ही आज इथे प्रयोगाला येणार म्हणून. हो मग या ना. तो अडून बसलाय, प्रयोग संपत नाही तोपर्यंत. हां काय म्हणते? हां हां बर 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 बर. येत आहेत ना वहिनी, येत आहेत ना? गेल्या वहिनी गेल्या? महाराज, एक अत्यंत वाईट बातमी आहे. महाराणींचा मेणा कालिदास मुलुंड ऐवजी कालिदास नाशिकला जाऊन पोहोचला. मीणा लालबागहून निघाला तो मुलुंडला थांबलाच नाही, थेट नाशकात गेला. तो ना शिकला ना सवरला ना त्याने आम्हाला पाहिला. आता आम्हा जगण्यात तरी काय अर्थ? आम्ही जातो. नाही, हा घ्या, हा घ्या कंठा, हा घ्या. मी कंठाने मरतो. क्षमस्व. गेले 6-7 महिने नाट्यगृहात जाणं इतकं मिस करतेय मी. आणि तुम्ही आज इथे बसल्या बसल्या आम्हाला ऍक्च्युली आम्ही नाट्यगृहात बसलोय असं फिलिंग दिलं. तिसरी घंटा ऐकवलीत, आम्ही कृतकृत्य झालो. आणि काय परफॉर्मन्स, क्या बात. सई, मी येते. दर्शन, तू आज दणाणून सोडलं स्टेज, हॅवॉक केलास. अप्रतिम होतं, लेखन अप्रतिम होतं, परफॉर्मन्सेस अप्रतिम होते. भूषण आउटस्टँडिंग. तुमचा तो सीन म्हणजे शोरीलमध्ये लावावा असा सीन होता की तू अनाउन्समेंट करतोयस आणि इकडे तुझं मायमिंग चाललंय. अप्रतिम. आणि प्राजक्ता राईटली सेड,
ती घंटा ऐकल्यावरती पोटात खड्डा पडला, अंगावर काटा आला आणि डोळे भरून आले. फार बरं वाटलं. आज तू म्हणजे शब्दांच्या पलीकडचं काहीतरी आज दिलंयस तू, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हादरवून सोडणारा परफॉर्मन्स मी पाहिला आणि मी आज धन्य झाले. दर्शन, थँक्यू 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 आय लव्ह यू. थँक्यू. प्रसादा. सईनी जे केलं तेच मलाही करावं असं वाटतं. वा 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 वा, क्या बात है यार, क्या बात है. दर्शा, तू आयुष्यभर किती पिक्चर कर, मला त्यात लीड रोलला घ्यायचे फॉल्स प्रॉमिसेस दे, खोटं बोल, खरं बोल, काही कर, पण आयुष्यात मला एकदा नाटकात तुझ्याबरोबर नक्की. अरे थँक्यू थँक्यू थँक्यू. आपण सगळी रंगभूमीवर प्रेम करणारी माणसं आहोत आणि माहीत नाही आता अजून किती महिना 2 महिने लागतील, पण या अशा परिस्थितीमध्ये तुम्ही हा रंगमंच आणि हे नाट्य आमच्यासमोर उभं केलं तर त्याच्याबद्दल कौतुक नाही, मी तुमचा कृतज्ञ आहे. थँक्यू थँक्यू. अत्यंत मनापासून आभार तुमच्या सगळ्यांचेच. आणि काय स्किट, काय परफॉर्मन्स. भूषण, क्या बात आहे. बने, सुपर्ब. दर्शा, काय काय परफॉर्मन्स यार, काय शब्द पलीकडचं आहे सगळंच. अफलातून अफलातून. भूषण, दर्शन, बने, तुम्ही कॉमेडीचा जमवला तर इतका सुरेख मेळ की टी व्हीच्या पडद्यावर सुद्धा दिसला नाटकाचा अद्भुत खेळ. वा वा वा. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच गाईज. मंडळी, मंचावर येताच पंचेसची सरबत्ती करून लाफ्टरचा धुरळा उडवून देणारी अरुण कदम आणि पंढरीनाथ कांबळे यांची जोडी आज खानदेश रत्न श्यामसुंदर राजपूतवर प्रश्नांची सरबत्ती करायला सज्ज झाली आहे. बघूया तिकडे काय धमाल घडतीये. हाय एव्हरीबडी. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जगातल्या एकमेव अँकर कार्यक्रमात, ज्याचं अँकरिंग करणार आहेत 2 अँकर मिळून. तर मंडळी, ज्यांची वाट बघतोय देशातला प्रत्येक तरुण, ज्यांच्यावर मंडळींनी प्रेम केलंय भरभरून, ज्यांना बघून घाम फुटतो दरदरून, म्हणजे शत्रू पण कापतात थरथरून, तरुणांच्या अंगावर येतो काटा सरसरून, शेतामध्ये हरभरा येतो टरटरून, जे पाठांतर करतात मरमरून. आहे अजून, तरी पण डेल्या वाटतात भरभरून. आणि त्यांचा आवडता कलर हाय मरून. चल येऊया मग जरा फिरू. फिरायला चालले रे तुम्ही? थांब इकडे थांब. फिरायला चालले. अरे अरे तुम्ही टीव्हीवर आहे ना, कुठे डोंगरावर फिरायला चालले का? आणि कसे 2 तास काय तुम्ही इंट्रोडक्शन मध्येच घालता का? या इंट्रोडक्शन साठी वेगळा शो करावा लागेल. अरे शोचे नाव सांगा ना रे. सॉरी, म्हणजे आमच्या शोचं नाव आहे गप्पा. बस एवढंच, गप्पा. अरे या 2 अक्षरी नावासाठी तुम्ही एवढं लांब लावलं का रे? आणि ते काय भरभरून टरटरून, त्याचे यमक असं गप्पांसोबत जुडत नाही रे. असं यमक जुडलं पाहिजे बा. यमक नाही जुळलं? नाही ना, यमक पाहिजे. मग अरण्या, यांना यमक ऐकूया. तर 2 लिंबू टेस्टला, सॅल्यूट मारू गेस्टला, लिंबू असतात पिवले, गेस्टला सगळे अरे बापरे, अरे रे 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 रे, नाही रे नाही रे. अरे किडे पडो रे तुमच्या तोंडात. अरे जीभ झडो रे तुमची. अरे कुठला दलिंदर यमक जुडवतात रे तुम्ही?
ना ते भरभरूनच्या गप्पांसोबत यमक जुडलेलं आहे ना पिवड्याच्या सॅल्यूट सोबत यमक जुडलेलं आहे. असं नसतं रे यमक. आता तुम्ही काय घेतलं होतं? भरभरून गप्पा विथ पॅडी अरुण असं यमक जुडलं पाहिजे. शपथ आरण्या, यार आपण इतकी वर्ष हा शो करतोय, आपल्याला कसं नाही सुचलं रे हे? मी पण तेच बोलतोय, अवरी वर्षी आपल्याला जमलंच नाही. पण ते पिवलेचं काय यमक जुलवायचं? त्याचे यमक कधीच नका जुडवू. ते जर जुडलं ना मी इथेच मरून जाईन. बरं. तर गप्पा विथ पॅडी अरुण आणि गेस्टची कौतुक भरभरून. वा हे भारी. हा कौतुक भरभरून वगैरे मस्त मस्त मस्त. तर मंडळी आज आपल्या या शो मध्ये आलेले आहेत सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्याम राजपूत. आणि मंडळी, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग. तर सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल याबद्दल? सगळ्यात आधी तुम्ही मला या शो मध्ये बोलवलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद. तर कसं आहे? बरं, म्हणजे मी मजेत. मी हालावालने विचारले, बोलण्याची पद्धत असते. तर कसं आहे? बरं, तुम्ही किती वेळा विचारलं तरी मी मजेत. ती बोलण्याची पद्धत असते ना. हो कसं आहे बा? मजेत आहे बा. 20 मिनिटं याच्यावरच स्किट करतील ते. फालतूपणा नाही विसरत ते. कंटेंट आला ना मग बोंबे. थँक्यू. आपलं कौतुक करतायत. थँक्यू म्हणून राहिले. तर बुवा असतं कसं बुवा? नाही, हे नाही जुलत. नाही, नको, प्रयत्न पण नको. तर मंडळी, आपण वर्तमानात राहतो. नाही, मी भायकलत राहतो. चालतो. अरे तू करूरची रूम कधी सोडली? अरे कावा सोडली. अरे का रे, तिकडची का सोडली? अरे ऍक्च्युली घरांमध्ये टॉयलेट होतं ना. माझ्या घरात मला टॉयलेट नाही राहावं. का रे? अरे कसं माहितीये काय, घरामध्ये कसं घरासारखं घर असायला पाहिजे. आता आमच्या घरात 4 माणसं, सगळी जर का टंबरेल घेऊन असे रांगेत तिकडे बाथरूमच्या बाहेर जर राहिले सगळे टंबरेल असे रांगेत जर का राहिले तर किचन पर्यंत जाते ना रे टंबरेच्या. आणि सगळे लोक असं करत जातात रे. मला जाम त्रास होतो. त्याच्यामुळे काय केलं मी, ती मोठी खोली विकली ना मी चालीत आलो राहिले. एकदम बरोबर. अरे तुम्ही स्टुडिओच्या बाहेर चालले गेले ना. टंबरेल तोंड्यांनो इकडे या. चलो. तर मंडळी पुन्हा एकदा तुमचं या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नाही, ते स्वागत वगैरे राहू द्या, पण तुम्ही तुमच्या आकलेचे तारे नका तोडू. टंबरेलची रांग घरात कशाला लावेल? टॉयलेट असल्यावर माणूस ज्याला लागेल तो चालला जाईल ना. अरे मी वर्तमान काळाबद्दल बोलतोय. की आपण वर्तमान काळातच जगतो. फ्युचरचा आपण विचार करत नाही. आज आपल्याकडे भरपूर पगार आहे, आपण धडधाकट आहे, पण आपण रिटायरमेंट नंतर काय करू याचा विचार करत नाही. तर मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला की रिटायरमेंट नंतरचे तुमचे प्लॅनिंग काय? म्हणजे तसं काय माझं फार विशेष प्लॅनिंग नाही. रिटायरमेंट झाल्यानंतर मी हाँगकाँगला जाणार. म्हणजे तिकडे गेल्यावरती मी तुम्हाला सांगतो, मी मसाज करणार आहे. जाम भारी मसाज करणार आहे. मला मसाज करायचं. थोडा घे पण मसाज. याला प्लॅनिंग नाही रे, याला म्हातारचड म्हणतात, बुड्ढ्या. अरे समाधी घ्यायचे वय ना तुझं, तू मसाज काय घेतो रे? त्याने बाय ना चगेल का था ना. अरे मी फिनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलतोय. म्हणजे कसं आहे, आपण वर्तमान काळात जर योग्य पैशांची गुंतवणूक आताच केली तर आपलं भविष्य सुरक्षित राहतं. अच्छा, ओके. अरे मार्केट कुठे चाललेलं आहे? म्हणजे खूप गर्दी होते मार्केटमध्ये. ते मार्केट नाही, वेगळं मार्केट. मार्केट कुठं चाललेलं आहे? सेन्सेक्स फार कमी झालेला आहे. याच्यावर पर्याय काय, त्याचा आपण विचार केला पाहिजे. नाही, टेन्शन घेऊ नका. हे घ्या, याच्यातल्या 2 गोळ्या रात्री झोपताना घट्ट दह्याबरोबर घ्या. सेन्सेक्सचा प्रॉब्लेम आहे ना तुमचा? अरे एकदा घ्या, जाम चालली मी. अरे तुम्ही बघा कमाल. कुठल्या गोड्यांनी सेन्सेक्स वाढतो रे दलिंदरांनो? अरे बाबा, मी मार्केट म्हणजे शेअर मार्केट बद्दल बोलतोय. त्याच्या टर्म असतात ना या. सेन्सेक्स,
कमोडिटी शेअर, इक्विटी शेअर, निफ्टी. येस 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 आय नो अबाउट निफ्टी. मला निफ्टी बद्दल माहिती आहे. म्हणजे शाळेत असताना आम्हाला निफ्टीवरची एक म्हण शिकवली होती. म्हणजे कुत्र्याची निफ्टी कितीही नळीत घातली तरी ती वाकडीच राहते. अरे तू पाठांतर विसरतो ते ठीक आहे रे, पण तू शेपटीला निफ्टी म्हणतो. तुमच्या दोघांच्या निफ्ट्या कापल्या पाहिजे. अरे नका ना, तुमच्या अज्ञानाच्या बाजार मांडू टीव्हीवर लोक बघून राहिलेत ना रे. हो तर नमस्कार मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमच्या या कार्यक्रमात. आता तुम्ही तुमचे प्रश्न सरांना विचारू शकता, म्हणजे सर कसे पटापट तुम्हाला उत्तर देतील. सर प्लीज तुमचा जरा नंबर सांगता का प्रेक्षकांना? अरे माझा नंबर कशाला, तुमच्याकडे फोन आहे, तुमचा नंबर द्या ना. म्हणजे हाय ऍक्च्युली फोन हाय, पण आम्ही ते काय बिल न भरल्यामुळे लाईनच कापलेली आहे. बाप, कुठल्या बालवाडी लेवलच्या कार्यक्रमाला येऊन बसले मी. जरा नंबर सांगा ना पटकन प्रेक्षकांना. घ्या सांगतो. तर रसिकांनो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील ना तर ते तुम्ही विचारू शकता 75882229 या नंबरवर. लगेच फोन आला. अरे आपला शोच एवढा फेमस आहे, TRP माहिती नाही तुम्हाला? फोन घ्या. हॅलो हॅलो. हा बोला ना. हॅलो, मी रीटा बोलते. रीटा, एक मिनिट. रीटा, अरे कशी आहेस तू? मी मस्त आहे. सध्या राहिलो कुठे आहेस तू? मी चेंबूर. अरे मी भायकला राहतो. भेटूया ना रे कधीतरी एकदा. ए रीटा हॅलो. मी तुझ्यासाठी ना एक छानशी कविता केली आहे. रीटा यस पॅड्या, इटिंग शुगर नो पॅड्या, टेलिंग लाय नो पॅड्या, ओपन युअर माउथ पॅड्या. शी यू स्टुपिड. स्टुपिड मला बोलली स्टुपिड. अरे मला बोलली स्टुपिड. मला थँक्यू रीटा. मला स्टुपिड बोलले. फोन माझे. तर रसिको, आता आपण घेतो एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जा पण इकडे परत येऊ नका. अरे नका ना रे मारामाऱ्या करू रे तुम्ही. टीव्हीवर मारामाऱ्या करायला ते डिबेट करणारे आहेत ना, त्यांच्या पोटावर नका ना लाथ मारू तुम्ही. तुम्ही यांना सांगा ना रीटा माझी आहे म्हणून. आता आता जर तुम्ही झगडे केले ना, तुमच्या दोघांच्या बोंबीत चावणारा मुंगडा सोडी आणि वरून चिकटपट्टी लावून टाकेन. समजून राहिले ते. तर डॉक्टर मी काय बोलतो, समजा बोंबीत मुंगला शिरला तर त्याला बाहेर कसा काढायचा? चिकटपट्टी काढून टाकायची. तो ऑलरेडी गुदमरलेला असतो, आपोआप बाहेर येऊन जातो. चांगला तुम्ही उपाय याच्यावर सुचवलेला आहे. पण डॉक्टर मला सांगा की मुळात तो मुंगळा बोंबीत जाऊच नाही यासाठी काय उपाय करायचे आहे? मुळात मुंगडा आणि बोंबी याच्या पलीकडे काही नाही का? आणि मुळात मी डॉक्टर नाही आहे, अर्थतज्ञ आहे. ओ माय गॉड, सॉरी. माझ्या आजच्या विषय रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग काय? आता रिटायरमेंट नंतरचं प्लॅनिंग काय असणार? कायच होत नाही. अरे सेव्हिंग होत नाही कारण पगारच येत नाही. कशी सेव्हिंग होणार? ही सगळा विषय मला आवडलेला नाही. माझा विषय वेगळा, मी माझा वेगळा शो करणार आहे. ए शान्या, माझ्याकडे पण लय वेगवेगळे विषय आहेत, कळलं ना? समजलं ना सर? तुम्ही माझ्याकडे गेस्ट म्हणून या, कळलं ना? मी माझा गेस्ट आहे. मी बोलवलंय त्यांना. माझे गेस्ट काय लावलं तुम्ही? जेव्हा नाही तेव्हा माझे गेस्ट आहे. रसिको, आता तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही थांबा. हा कार्यक्रम चुकवूच नका. आता मी आहे ना तुम्हाला एक रंगारंग कार्यक्रम दाखवणार आहे, ज्याच्यात चेकाडलेल्या अँकरांना मी कसा पिटाळतो ते तुम्ही बघा. क्या बात. ॲज युजल शेअर मॅडनेस होता. मस्तच. सई. कहर परफॉर्मन्स होता. श्यामदादा अतिउत्तम. फारच मजा आली आज. गॉड ब्लेस यू. फार मजा आली. तुम्ही फार आज तिघे पण आज सुटला होतात आणि फार मजा केली तुम्ही. खूप थँक्यू एवढा हसवल्याबद्दल. त्यामुळे आमची सगळ्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली आहे. थँक्यू. प्रसादा. रीटा, तू का फोन करतेस असं कार्यक्रमामध्ये? शाम्या, तू तज्ञ आहेस म्हणून बरं आहे, नाही तर ह्यांच्यात काही अर्थ नाही. वा वा वा, पॅड्या, अरण्या, कमाल.
कुठून मिळतं या अशा कॉमेडीचं शिक्षण? कुठून मिळतं या अशा कॉमेडीचं शिक्षण? व्यर्थ ठरतं तिच्या पुढे पाठांतर आणि डिक्शन. मंडळी, विनोद लिहिणं आणि परफॉर्म करणं या दोन्ही बाबतीत ढाण्या वाघ असलेला प्रसाद खांडेकर आणि कॉमेडीच्या जंगलातली ग्रेसफुल वाघीण नम्रता संभेराव घेऊन येत आहेत एक गोड लव्ह स्टोरी. बघा त्यांची ही गोड लव्ह स्टोरी आज आपल्याला किती हसवती येते. क्या बात है, सुपर. चष्मा घातले. मी या जंगलातला ढाण्या वाघ, या जंगलाचा राजा. मला आजच खबर मिळाली की माझ्या जंगलात अजून एक वाघ आलाय. सम्या अस्वलाने खबर दिली आहे. सम्या अस्वल, टकलू अस्वल. हे जंगल माझं आहे आणि ही गुहा सुद्धा माझी आहे. मी इथे कोणालाही थारा देणार नाही, लक्षात ठेवा. येऊ दे त्याला आता. मला वाटतं मला बघितलं तर घाबरून जाईल. हाय, तू नवीन आलीस या जंगलात? भारी दिसतेस. जाओ जाओ हवे. गुजराती वाघीण. जाव जाव हवे. इश्य अपेक्षित होतं. जाव जाव. कुठून आलीस? गुजरात માં ગીર જંગલ માંથી આવું છું. अरे देवा, ही भाभी वाघीण आहे. अरे देवा. काय काय तमले नमला नेमले? सरला बेण. मायाडी सरला ठीक आहे, बेण बिण नको. ढाण्या. ढापण्या. ना ढाण्या ढाण्या. ठाण्या. नाही, ठाण्यात एक वाघ आहे वेगळा. मी ढाण्या 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 ढाण्या. गुजरात માં ગરબો રમો તો ઢાણા. तू इथे कशी काय आली? પહેલા ગુજરાતમાં ગીર જંગલમાં મેં રહેતી હતી, પણ તે એકદમ ઘૂમતે ઘૂમતે આવી ગઈ મેં. હા, હવે આવલે તે આવલે. मग काय हरके तो नाही हवे. आवले तर आवले, मला नाही जमत आहे. चालसे. आलीस काय हरकत नाही. बिंदास राहायचं. आपलं जंगल समजायचं. बिंदास. कोणी काय विचारलं सांगायचं ढाण्या वाघ माझा खास आहे. તમે એટલા જ છે? हा, मी मेळघाटले छे. म्हणजे मी मेळघाट मधला. लहानपणी इथे आलो होतो तर आवडलं, इथेच राहिलो. मग पण आपलं इथे आता मस्त सगळं इथे चालतं आपलं. मी तुला दाखवेन सगळं. थँक्यू. एक પૂછું? अरे પૂછો. તમે એકલા છે? એકલા? मी नवला येतो, पार्टनर एकला येते. आणि मग ती एकला येऊन छेला निघून जाते. आणि मी आपला बसून छेछे बार करतो रिराईट. એકલા માણે તમે તમારી ગર્લફ્રેન્ડ છે કોઈ? अच्छा, गर्लफ्रेंड.
हे आयटम हे तू आपल्यावर लाईन बिन नाही ना मारत आहे? असं काय करू नको बाबा. मी हे जंगलाचा राजा आहे, मला हे प्रेमात बिमात अडकू नको बाबा. आपल्याला अडकायचं आहे बघ, आपल्यावर खूप जबाबदारी आहे. पाया पडतो, प्रेमात बिमात नको अडको. હું એમ નથી કહેતું તું મારા પર પ્રેમ કર, હું તારા પર પ્રેમ કરીશ. अरे पण ते कसं आहे की तू केलंस तरी ते होणार ग. ते ऐक ना, नको ते लग्नात अडको यार. मग ते तुझे ठेपले खा, उंदियो खा, खांडवी खा, नको नको. मी हे नॉनव्हेज शिवाय काही खात नाही आयुष्यात. હું મારા માટે વેજ બનાવીશ ને, તું ખાજો નોનવેજ. હા હું મારા માટે બનાવીશ. पण मी रात्रभर माझ्या मित्रांबरोबर बसतो, मग बोलायचं नाही लेट का झाला काय झाला. आधीच सांगतो, एक क्लिअर मी आत्ताच क्लिअर करतो. હું ખબર છે, ચાલશે ચાલશે. आणि एक महत्वाचं आहे बघ, माझ्यासोबत जर लग्न करायचंय तर इथली अस्सल मराठी भाषा बोलावी लागेल. हे असं गुजराती बिजराती चालणार मग नाही. त्याला आंधी नाही सांगायचं, मी बोलला असताना माझा आगरी मध्ये काहीतरी पकाल बाबू बिंबू. एवढं पण नको का, कालपासून मेहनत करतेस गुजरातीवर, लगेच एवढं नको. अहो मग तुम्ही माझी अशी तारांबळ उडून देता काहीतरी, मग असं सोपं हे सोपं. हे सोपं, हे मस्त आहे. हे चालेल, हे चालेल, हे तुम्हाला हे आवडलं? चालेल, हे चालेल. आणि मी आवडले का? अरे म्हणजे काय आता, मग माझ्याशी लगीन करा. आहे का आता? नकार द्यायला काय कारण आहे का? ए बजा, गुहा प्रवेश करूया आपण. ये उजव्या पायाने ओलांड. ह्यो पण उजवाय आणि ह्यो पण उजवाय. कुठल्या पायाने हे करू? खालच्या उजव्याने उडव. बर चालत आहे. हॅलो, कोण आहेस तुझं काय? कॉस्ट्युम घरी विसरलेला शिकारी. वाघ कुठे आहे? मला वाघाची शिकार करायची आहे. झोपलो नव्हतो, प्रॅक्टिस करत होतो. कायची प्रॅक्टिस करीता? कायची प्रॅक्टिस? डरकाळी फोडायची प्रॅक्टिस. कोणाला इम्प्रेशन पाडायचंय डरकाळी फोडून? इम्प्रेशन काय पाडायचं? वाघाने डरकाळी फोडणं हे बेसिक आहे. लग्न झाल्यापासून डरकाळी फोडणंच विसरलोय. डरकाळी फोडायला जातो आणि कसा आवाज येतो माहितीये? कसा? हा बघ, विसरलोय डरकाळी कशी फोडायची. बया काय माणूस आहे. काय काय बोलला तुम्ही? शेळीचा आवाज येतो असा? लग्नानंतर प्रत्येक नवरा शेळीच होतोय, खरं आहे आता. आणि तुम्ही माझं काय करून ठेवलंय त्या सटवीच्या मागे अजून पण? तुम्ही खरं सांगा, खरं सांगा, तुम्ही त्या सटवीला भेटायला गेलते का नाही? कोणती सटवी? काय तो अभिनय? कोणती सटवी? तुम्हाला ते आवड द्यायला पाहिजे. अहो ती सटवी सुमोना, ती पांढरी वाघीण, पांढरी पाल, अवदसा कुठली कैदाशी. नाही नाही, असं काही नाही. उगाच तुला काहीतरी गैरसमज होत आहे. काय माणूस किती ऍक्टिंग करीतो. काल म्हणलं जरा तुमच्या केसावरनं असा हात फिरवा नाही का मला प्रेम आलतं, तेव्हा एक पांढरा किओस सापडला मला. मी म्हणलं तुम्ही त्या सटवीच्या मागे गेले असणार. भया काय चाली ती, काय तो गोंडा घोळी ती. भया काय सांगू, संसाराचं पण वाटळ वाटळ करून टाकलंय तुम्ही. ऐक ना, असं काही नाहीये ग, असं काही. पोटात नाही ससा आणि अंगभर अंतोळ मासा, अशी तर गत आहे तुमची. अगं असं काही नाहीये आमच्यात. तुला उगाच असं संशय, आमच्यात असं काही नाहीये. काय तुम्ही मला सांगा, तुम्ही संसारात काय लक्ष घालिता? काय करीतो मला सांगा. मंग्या काय करीतो? मंग्या आपला बछडा. हा बछडा काय करीतो? गेलाय शिकारीला. आणि शिकारला जाऊन काय करीतो? अख्ख्या दुनियाला वाटून येतो. तर काहीतरी घरात घेऊन यायचं का नाही थोडंफार, का अख्ख्या जगाला वाटत बसायचं? तुम्ही एकाशे आणतो मग एक तसा. पर माझं वाटोळ वाटोळ करून ठेवलंय. मी आहे म्हणून टिकले. दुसरी कोणी असती ना तर कव्वाच निघून गेली असती. वाटोळ वाटोळ करून टाकलंय माझ्या संसाराचं. आहे ना, माणसाची बायको असो वाघाची बायको, बायको ती बायको. ठरलेलं वाक्य. मला माहितीये कसं काय करायचं. बया ए हे बघ तुझ्यासाठी काय आणलंय मी. भया
माझ्यासाठी आणली वाघ नख पॉलिश. बया किती छान आहे बाई, गुणाचा आहे ग मा नवरा. बोललो ना बायको ती बायकोच. ओय विशाखा वाघीन काकू, हे बघ माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी काय आणलंय. तो नवरा नुसता दर काय फोडितो. ए पॅडी चल या बसायला जाऊया. आता काय तुझं? दुसरी एंट्री. बकरी बघितली का बकरी? कुठला शिकारी आहेस तू, बकरीला घाबरतोस? माझा आडनाव शिकारी आहे, बाकी नॉर्मलच आहे मी. यांना कपडे चेंज करायला वेळ पाहिजे म्हणून सला हे काम लावलंय माझ्या मागे. लग्नाच्या बऱ्याच वर्षानंतर आणि मरायच्या काही वर्ष आधी बाहेर या लवकर. अहो येता का आता, किती वेळ पडून राहायचंय मी म्हणते. हॅलो या लवकर या. अहो ते लोक येणार आहेत आपल्याला मोजायला. ते कसले मजाला येतात. आता आपणच मोजतोय शेवटचे दिवस. ऐक बया, मंग्याची काय खबर बा? काय मंग्याचं घेऊन बसले आहे तिथं त्याच्या गुहेमध्ये, त्याच्या बायको बरोबर मौज करीतो. चांगलं त्याला चाललंय. सांग आता काय की आता आई बाप म्हातारे झाले, त्यांच्याने आता शिकार करवत नाही. अहो काय सांगायचं, त्या दिवशी गेलते मी गुहेमध्ये. शिकार म्हणून काय आणलं होतं, तर ससा म्हणलं दे ग माया, म्हाताऱ्याला दे. आता कसं हारान चावत नाही, म्हणलं ससा दे, जरा मऊ मऊ लागत नाही का, जरा बरं वाटत काय आला. बया त्याची बायको मायावर केवढी डाफरली माई सून. हा पर अशा डोळे वाटारून बघत होती माझ्याकडं. जाऊ द्या हो, काय नाही हो, त्यांना आता आपली पडली. म्हाताऱ्याचे कसे पंजे लुळे पडलेत, सुळं काम करीत नाहीत, तर बरं बघावं यावं नाही का. कायचं काय नाही ग चालली सरला. मौज चालली त्यांची. एकदा का वाघाच्या पंजातली ताकद आणि सुळ्यातला जोर गेला की तो वाघ राहतच नाही, ती राहते फक्त मोठी मांजर. खरंय खरंय, सत्ता सगळी निघून जाते ग. काय नाही काय बोलायचं. पण बरं आहे बरं का, म्हणजे माणसांचं बरं आहे, माणसांना त्यांचा हक्काचं वृद्धाश्रम तरी आहे म्हातारं झाल्यावर. पण आपल्याला पण बरं आहे, आपली गुहा आहे नाही का, नाही तर आपण कुठं गेलो असतो. नाही नाही सरला, आता ती गुहा पण सोडावी लागणार आहे. अगं आपल्या मुलाने येऊन पंजा उघडून हाकलायच्या आधीच आपण इथून निघायला हवं ग. तो बघ क्या बात है, व्हॉट अ ब्रिलियंट परफॉर्मन्स, सुपर हिट. बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत. सई वडलास खूपच भारी. मला हेअर मेकअप कॉस्ट्युम टीमला उभं राहून टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण नमा त्यांनी तुला दोघांचे कॉस्ट्युम जरी सेम असले तरी तुला एक पर्सनॅलिटी दिली होती, त्या ॲक्सेसरीज आणि सगळ्यात. ते फारच ब्रिलियंट होतं. माझ्याकडून खूप खूप मोठी शाबासकी. उत्तम कॉन्सेप्ट होती, खूप इंटेलिजंट रायटिंग होतं, खूप अप्रतिम सादरीकरण होतं. आम्हाला कॉस्ट्युम घरी विसरलेला शिकारी पण अत्यंत आवडला, फारच मस्त. नम्रता आणि प्रसाद ही इनसेपरेबल जोडी असल्यावरती, मग ते वाघ असू देत, मनुष्य असू देत, नाहीतर आणि कुठला प्राणी असू देत, ती मॅजिक आहे ती दिसून येतेच आणि आजही दिसली. अप्रतिम परफॉर्मन्स आणि इंटेलिजंट रायटिंग, मजा आली. प्रसादा याला म्हणतात शेरा सव्वा शेर परफॉर्मन्स. फार गोड, फार मस्त. म्हणजे विसरून गेलो होतो आम्ही क्षणभर की माणसंच वाघाच्या भूमिका करतायत. प्रसाद, नमा, वंडरफुल. हॅट्स ऑफ. वंडरफुल परफॉर्मन्स. क्या बात, क्या बात. थँक्यू सो मच. तर मंडळी, आज कार्यक्रमात इथेच थांबतोय, परंतु आपली भेट होतच राहणार आहे. आम्ही घेऊन येतो तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नव्या कोऱ्या विनोदाचा पुन्हा नवा हंगाम.